माझे नाव आहे शुभ्रा सुभाष शिंदे. मी आदर्श विद्यालय मराठी शाळा नाथबक पुणे 2 येथे 4थीत शिकत आहे. यूं ही नहीं मिलती मंजिलें, जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछो चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोले भरनी पड़ते उड़ान और बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन, परीक्षक आणि माझे स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे. जिद्द, आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटी या गुणांद्वारे आपण कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो. जर तुम्ही प्रयत्न कराल, कष्ट कराल तर यश तुमचेच असणार आहे. माझी आजची गोष्ट आहे अशाच एका जिद्दी मुलीची. ही गोष्ट आहे संकटावर मात करणाऱ्या विल्मा रुडॉल्फची. ही गोष्ट आहे जगातील सर्वात वेगवान धावपटूची. मित्रांनो, विल्माचा जन्म अमेरिकेतील एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या 4थ्याच वर्षी न्यूमोनिया व तापाने तिच्यावर हल्ला चढवला. एकाच वेळी 2 आजार होणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. तिला पोलिओ होऊन ती पांगळी झाली. आधारासाठी सळी असलेली बूट वापरू लागली. विल्मा कधीच चालू शकणार नाही हे डॉक्टरांचे वाक्य ऐकताच विल्माच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. आता सर्व संपले. पुढे फक्त अंधारच. एका क्षणाचाही विचार न करता विल्माच्या आईने स्वतःला सावरले. एक रस्ता बंद होता, काय बरे कोसळे. एक रस्ता बंद होता, काय बरे कोसळे. बळ तर पंखात आहे, विश्व तुला मोकळे. बळ तर पंखात आहे, विश्व तुला मोकळे. हा एकच विचार विल्माच्या आईच्या मनात होता. तिने ठरवले, मी विल्माला अशी घडवणार की ती स्वतःच्या पायावर उभी राहणारच, पण धावणार नाही. म्हणून विल्माची आई तिला प्रोत्साहन देऊ लागली. विल्माही मनापासून छान प्रयत्न करू लागली. वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावून विल्माने तिची लोखंडी बूट काढली व जमिनीवर पाय ठेवला. वयाच्या 13व्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात ती शेवटी आली, पण ती खचली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळतेच यावर तिचा ठाम विश्वास होता. तिला ॲट नावाचे प्रशिक्षक भेटले. त्यांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. अशी यशाची ती एक एक पायरी चढू लागली. एके दिवशी ती ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली. ऑलिम्पिक म्हणजे जगातील उत्तमातली उत्तम स्पर्धा. ज्युत्या हेन हिच्याबरोबर विल्माची शर्यत होती. ज्युत्या हेन कधीच पराभवी झाली नव्हती. विल्मा तिच्याबरोबर धावू लागली. विल्माने ज्युत्या हेनला हरवलं व पहिलं सुवर्णपदक पटकावलं. पोलिओने अपंग असलेली विल्मा 1960च्या ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली. समस्येविना नाही तर समस्या असूनही यश मिळवता येते याचे विल्मा हे अलौकिक प्रतीक आहे. म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला एवढे सांगावेसे वाटते की कोशिश जारी रख. कोशिश जारी रख, जरूर सफल तेरा ही काम होगा. कोशिश जारी रख, जरूर सफल तेरा ही काम होगा. तू सिर्फ धैर्य बांधे रख. तू सिर्फ धैर्य बांधे रख. सिर्फ तेरा ही नाम होगा. सिर्फ तेरा ही नाम होगा. धन्यवाद.